जातोय. स्ट्राईकला येतो सुईत जांगळी आणि नॉनस्ट्राईकला येतो ऋतिक बुवाड आणि सामना करतायत गोलंदाजी मार्क वरती आहे तो मुकेश. निश्चितच लेफ्ट हँड बॅट्समन, अष्टपैलू गोलंदाज फलंदाज मुकेश भातगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू. पहिला चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला सुईत जांगळीनं. सुईत जांगळी हे एक मोठं नाव गुहागर तालुक्यातील टेनिस विश्वातील ग्रामीण भागामध्ये खेळणारा हा खेळाडू. छोट्या चणीचा असला तरी मोठ्या उंचीचा खेळाडू सुईत जांगळी. स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला येतो ऋतिक बुवाड. पहिले दोन चेंडू फार सुंदर ब्लॉकर पद्धतीचे चेंडू, न समजलेले चेंडू, थोडासा फंबल झाला, अडखळला. मात्र सुईत जांगळी याच्या मनगटामध्ये ताकद आहे, मोठे मोठे फटके मारण्याची, सजवण्याची, आणि हीच शेवटची संधी आहे. जर या दोन सामन्यामधून जो संघ जिंकेल तो पुढे दाखल होईल. सुंदर चेंडू होता, पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेर राहिलेला चेंडू, बॅटला स्पर्श करून गेलेला चेंडू. आता मात्र यष्टींच्या पाठीमागे उभा असलेला यष्टीरक्षक दिलीप उर्फ पांड्या स्वतःवरती नाराज होतोय आणि निश्चितच एक झेलचीची संधी होती आणि त्यांना माहित आहे की सुईत जांगळी याचा बळी मिळवणं खरोखरच किती आवश्यक आहे, कारण हाच सुईत जांगळी एक विस्फोटक फलंदाज आहे. गुहागर टेनिस विश्वातला ग्रामीण भागातला तो सुईत जांगळी आज साक्री बुद्रुक खुर्द या गावातून इथपर्यंत आलेला आहे खेळण्यासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मुकेश याचा न सावडलेला चेंडू. आता मात्र बॅटला चुंबन घेऊन गेलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि गडी बाद होतं. अतिशय निराशाजनक सुरुवात होते ती साक्री बुद्रुक खुर्द या गावाची. आता मात्र डगआउट मध्ये येतो आणि पूर्णपणे सपशेल फेल झाला तो सुईत जांगळी आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो आर्यन मस्कर. डीजेला एक संधी देऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा येऊया. यू गे यू आय डीजे. मुकेशला माहित आहे की जर हा सामना जिंकायचा असेल तर घातक गोलंदाजी करायला लागेल. सुंदर चेंडू होता, बॅटची कडा घेऊन फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू निघून गेला. एक धाव पूर्ण केली जाते. निश्चितच संघाचं खातं खोललं जातंय. श्री गणेशा केला जातोय. धनंजय शिगवण निश्चितच या स्पर्धेसाठी त्यांच्या शुभेच्छा येत आहेत. खरोखरच फिलसे साहेब, आपण या स्पर्धेसाठी इथे आलात, आम्हाला सदिच्छा भेट दिलीत, आमचं प्रोत्साहन दिलं, आम्हाला आमचं मनोबल वाढवलं, त्याबद्दल फिलसे साहेब आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. निश्चितच पुढचा चेंडू मुकेश यांचा ब्लॉकर पुढचा चेंडू होता आणि चेंडूला खोदून खेळला. स्विच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय डीप पॉइंट रिजन मध्ये. चेंडू फील्ड होतं. या दरम्यान एकदा पूर्ण केली जाते. पहिलं षटक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2. सेमीफायनलचा सामना मित्रांनो अतिशय निराशाजनक सुरुवात म्हणता येईल. पवार साक्री खुर्द बुद्रुक या गावाची. निश्चितच मित्रांनो एक यानंतर या स्पर्धेसाठी श्री आशुतोष भरत पाटील साहेब आगरी सेना युवा नेता पालघर जिल्हा आणि श्री किरण घाडे साहेब विरारचे व्यावसायिक यांचं फार मोठं योगदान मित्रांनो आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. कुणबी या गुहागर क्रीडा समिती यांच्यामार्फत आम्ही खरोखर आपले आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी सन्माननीय आमचे सहकारी ज्याने आम्हाला नेहमीच सहकार्य केलं हे ग्राउंड उपलब्ध करून देण्यासाठी सन्माननीय आशुदादा पाटील यांचं या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आशुदादा पाटील यांच्यासाठी फक्त टाळ्या टाळ्या. दादा आपण या ठिकाणी आलात, आपण सदिच्छा भेटत आपले मनपूर्वक आभार. वळूया सामन्याच्या दिशेनं. निश्चितच दादांचं आगमन झालं आणि षटकारानं सलामी दिलेली आहे आपल्या फलंदाजानं. ऋतिक बुवाड याच्या बॅट मधून काऊ कॉर्नरच्या दिशेनं एक गगनचुंबी षटकार आला आणि निश्चितच दादांचं स्वागत अतिशय भव्य दिव्य असं केलेलं आहे. चेंडू द्यायचा आहे पंचांना. निश्चितच आक्रमक फलंदाजी करावी लागेल ती. एका बाजूला ऋतिक बुवाड तर दुसऱ्या बाजूला आर्यन मस्कर. मित्रांनो आर्यनचा विचार केला तर आपल्याला माहित आहे अंडर-16 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवड झालेला हा खेळाडू, तोच खेळाडू आज मात्र आपलं कौशल्य पणाला लावताना आपल्या गावासाठी खेळताना आर्यन मस्कर आज मात्र विरारच्या या नगरीमध्ये दाखल झालेला आहे. सेमीफायनलची लढत या ठिकाणी किरण शेठ घाडे यांचे पार्टनर व्यावसायिक पाकड साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दादा आपण आलात, आपले मनपूर्वक आभार.
निश्चितच आता मात्र गोलंदाजी मार्क वरती तो दुसरं षटक घेऊन आलाय तो रोहितचं षटकारानं स्वागत केलंय. पुढचा चेंडू बायचा आहे. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा चेंडू आहे. चेंडूला सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री रेषेच्या बाहेर. षटकार हा येतोय गगनचुंबी षटकार. डीजेला संधी मिळते. बोर्ड याच्यासाठी सुंदर चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन बाउंड्री लाईनच्या जवळ. चेंडूला फील्ड केलं जातं. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एक धावसंख्येने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 15. आता मात्र सुंदर गती प्राप्त करतोय तो साक्री बुद्रुक आणि खुर्दा हा संघ. निश्चितच पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती आहे तो 95 क्रॉस करून सुंदर चेंडू ब्लॉकर पद्धतीने चेंडूला उडवलाय. झेलजीची संधी आहे. चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने खणखणीत दणदणीत. हा येतोय ब्रँडेड चौकार. डीजे गोष्ट निश्चितच लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि नम्रता आणि सद्गुणांनी जीवन आपलं अधिक सुंदर होतं. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. खरोखरच आर्यनला आणि ऋतिकला धावा काढायच्या असतील तर कष्ट करावे लागतील. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. काय सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय भातगाव या संघानं. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप पॉइंटला एक आहे. डीप स्क्वेअर लेग डीप थर्ड मॅनला एक खेळाडू आहे. पुढचा चेंडू 55 क्रॉस करून हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. थोडासा टप्पा पडल्याच्या नंतर उसळी घेतली. चेंडू सरळ निघून गेला. डीप पॉइंट रिजन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. या दरम्यान थोडासा फील्ड करण्यामध्ये फंबल झाला आणि एक धाव पूर्ण केली जाते. एक धावसंख्येने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 20. निश्चितच एका बाजूला भातगाव तर दुसऱ्या बाजूला साक्री बुद्रुक आणि खुर्दा हा संघ. पुढचा चेंडू आता मात्र स्ट्राईकला येतो ऋतिक भुवड तर दुसऱ्या बाजूला येतो आर्यन. सुंदर चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री रेषेच्या क्षेत्ररक्षाच्या डोक्यावरून गगनचुंबी हा येतोय षटकार. त्याच्यातच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या फक्त. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 24 धावा काढलेल्या आहेत त्या साक्री बुद्रुक आणि खुर्द या गावाने. एका बाजूला ऋतिक भुवड तर दुसऱ्या बाजूला आर्यन मस्कर. मित्रांनो कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी लोक कधीच कारण सांगत नाहीत. निश्चितच पुन्हा एकदा सुंदर फटका. काय फटका सजवलाय. चेंडू येतोय लॉंग ऑन बाउंड्री रेषेच्या बाहेर. सीमा रेषा पार. षटकार. डीजे धन्यवाद डीजे. निश्चितच दिलीप याच्या गोलंदाजीवरती आक्रमक फटके बघायला मिळतात. आर्यन याच्याकडून पुढचा चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला डीप स्क्वेअर लेग पद्धतीला उडवून देण्याचा प्रयत्न होता हेलिकॉप्टर शॉट पद्धतीने परंतु थोडासा प्रयत्न फसला आणि चेंडू निघून गेला. डीप पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला आणि एक धाव पूर्ण केली जाते. यानंतर होणारी लढत दुसरी सेमीफायनल नरवण विरुद्ध रानवी. दोन्ही संघनायक आणि पॅव्हलियनच्या दिशेने यायचं आहे. टॉसबॉक्सच्या दिशेने यायचं आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती दिलीप उर्फ पांड्या भातगाव गावाला
भातगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू सुंदर चेंडू हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय मिड ऑफ शॉट एकावरून सीमा रेषा पार चौकार डीजे. सकाळपासून आम्ही पाहतोय रमेशजी भेकरे साहेब गाव कोथळूक आणि अविनाशजी शिगवण साहेब आणि संदेशजी पाष्टे निश्चितच सगळीच मंडळी या उन्हातानातून अतिशय मेहनत घेत आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. थोडासा इन स्विंग पद्धतीचा चेंडू न समजलेला चेंडू ऋतिक भुवड याला बीट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती थोडस निश्चितच पुढचा चेंडू दिलीप यांचा हाफ ट्रॅक मध्ये चेंडू चेंडूला उडवला. चेंडू येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं गगनचुंबी सीमा रेषा पार षटकार डीजे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतायत. कारण त्यांचा फॅन फॉलोईंग हा गावाकडे आहे आणि निश्चितच बरीचशी त्यांची मित्रमंडळी ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतायत. आता मात्र स्ट्रेट ड्राय पद्धतीचा चेंडू सरळ उडवलाय डोक्यावरून थेट सीमा रेषा पार षटकार डीजे. धावसंख्या झाली ती 49 आणि निश्चितच 18 चेंडू मध्ये 49 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. निश्चितच आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ऋतिक भुवड याच्या माध्यमातून. धनंजय शिगवण सारख्या सारख्या शुभेच्छा देत आहेत सुईत जांगळीच्या संघाला. कारण दोघेही सवंगडी मित्र सखे. निश्चितच मी जरी गावाकडे असलो तरी मित्रा तुझ्यासाठी भरपूर शुभेच्छा आहे असं सारखं सांगतायत फोन कॉल करून. निश्चितच सुईत जांगळी याचा आत्मविश्वास वाढवतायत. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी मध्ये बदल होतोय. गोलंदाजीवरती येतोय तो संकेत द मॅन फ्रॉम भातगाव. एका बाजूला ऋतिक बुवड तर दुसऱ्या बाजूला आर्यन मस्कर. हाच आर्यन ज्याचं अंडर 16 रत्नागिरीमध्ये टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं. तोच मात्र आर्यन आज मात्र आपल्या साक्री बुद्रुक खुर्द या गावाला बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा चेंडू आर्यन याच्यासाठी कशा पद्धतीचा चेंडू घेतोय. टोलावला चेंडू चेंडू होते काव कॉर्नरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. एक धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होती ती 50. आपल्या संघाचं अर्धशतक लागलं जात आहे फलकावरती. ऋतिक भुवड एक मोठं नाव. छोट्या चणीचा हा फलंदाज मात्र उंची फार मोठी आहे. मोठे मोठे फटके खेळतोय. नजाकत दाखवतोय. यष्टन मागे उभा खेटून असलेला दिलीप उर्फ पांड्या द मॅन फ्रॉम भातगाव. एका बाजूला भातगाव तर दुसऱ्या बाजूला साक्री बुद्रुक खुर्द. गुहागर तालुक्याचे दोन टोक असलेले भाग असलेले हे दोन गाव. एका बाजूला भातगाव तर दुसऱ्या बाजूला साक्री बुद्रुक खुर्द. अवांतर असा चेंडू होता. निश्चितच गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि या दरम्यान एकदा पूर्ण केली जाते. मला वाटतं 2 धावा मिळाल्या. 2 धावसंख्येने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होती ती 52. नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारी दुसरी सेमीफायनल नरवण विरुद्ध रानवी. पुढचा चेंडू पाहायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती कशा पद्धतीचं षटक हाताळतोय. ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडूला उडवलाय काव कॉर्नरच्या दिशेनं. गगनचुंबी हा येतोय ब्रँडेड षटकार डीजे.
आता मात्र ऋतिक भुवड 10 चेंडू मध्ये 38 धावा साकारतोय. वैयक्तिक बायचाय अर्धशतक फलकावतो, स्वतः लावतोय काय. आता मात्र आर्यन सुद्धा जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार कणकणी दणदणीत येतोय आर्यन मस्कर ब्रँडेड चौकार. डीजे प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. पुढचा चेंडू संकेत याचा कोणत्या पद्धतीने हाताळतोय. डीप स्क्वेअर लेगला उडायला उंच झेल आहे. पायच्या झेलचीची संधी. आता मात्र झेलचीत गडी बाद होतोय. ऋतिक भुवड काय आक्रमक फलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या ऋतिक भुवड साठी. खरोखरच सुई जांगडी सारखा एक मोठा मासा गाळायला लागल्याच्या नंतर माघारी परततोय. डीजे विरुद्ध नरवण दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे. लगेच यायचं आहे. लवकरात लवकर स्पर्धा आपल्याला संपन्न करायची आहे. पुढचा चेंडू विकास याचा. बाबू वरेकर द मॅन फ्रॉम साक्री बुद्रुक खुर्द. आणि मला वाटतं ब्लॉक पद्धत चेंडूला खोदून काढलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू जातोय दण करत सीमा रेषा पार. बाबू स्टाईल ब्रँडेड चौकार. डीजे एका बाजूला रानवी तर मित्रांनो दुसऱ्या बाजूला मित्रांनो नरवण असेल. या ठिकाणी सन्माननीय माजी सभापती उपसभापती नगराध्यक्ष राजाजी बेंडल साहेब या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेत आहेत. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो पाहूया. कुणबी युवा चषक गोवागर यांच्या माध्यमातून स्पर्धा आहे मित्रांनो. नाणेफेकीचा कौल रानवी संघाच्या बाजूने झुकलाय. कोणता निर्णय. फलंदाजी करण्याचा निर्णय. रानवी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले. दोन्ही संघांना शुभेच्छा दादा. ऋषी शुभेच्छा. नरवण संघाला सुद्धा शुभेच्छा. फोटो घ्या. या ठिकाणी सन्माननीय राजाजी बेंडल साहेब या ठिकाणी सन्माननीय राजेश बेंडल यांचा सन्मान सोहळा पार पडतोय. धनंजय शिगवन सर यांच्या सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा येतात. मंगेश मध्ये नाव पुकारतात. आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमचे तांबडवाडीचे महेश दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले सुद्धा मनपूर्वक आभार. नवला इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते मित्रांनो. जिंकण्यासाठी 68 धावांचा पाठलाग करायचा आहे भातगाव संघाला मित्रांनो. सलामीची जोडी मैदानात. शिवशक्ती तिसंग संघाला ज्या दोन मोहऱ्याने नावारूपाला आला तीच सलामीची जोडी मैदानात. मुकेश आणि पांड्या भातगावचा डगआउट शांत नको. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. ग्रँड फिनाले या ठिकाणी राकेश दादा बेंडल यांचा सन्मान सोहळा पार पडतोय.
थोडं लक्ष द्या पंच, थोडं लक्ष द्या मित्रांनो. सीमाशी लगत असलेले राजेश दादा यांचा सन्मान केला, टाळ्या झाल्या पाहिजेत. भातगाव टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. आपले कुणबी सुपुत्र आहेत ज्याने विधानसभा दणानून सोडली, जरी पराभव झाला असला तरी सुद्धा मित्रांनो ज्या माणसांना आपली नावाची चुणूक सोडली असे सन्मान्य राजेश दादा बेंडल या ठिकाणी व्यासपीठावरती हजर आहेत आणि त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडतोय. आमचे युवा अध्यक्ष सन्मान्य सुनीलजी ठोंबरे सर, आमचे उपाध्यक्ष गोंदबले सर कुठे असतात तर आपण या. त्यांच्यासोबत वैभवदादा आदवडे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. दादांना सन्मान केला जातोय. वैभवदादा आदवडे यांचा खास गावावरून या ठिकाणी अतिथी म्हणून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. राजेश दादा पेंडल सह वैभवदादा आदवडे यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडतोय. आपलं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला सामना चालू करा. भातगाव विरुद्ध मित्रांनो चालू असल्या सामना. रानवी बाबू वरेकर या ठिकाणी फिल्डिंगला आहे, नक्कीच माझा मित्र आहे, परंतु मित्रांनो 68 धावांचा पाठलाग करायचा. एका बाजूला भातगावचा, दुसऱ्या बाजूला मित्रांनो साक्री बुद्रुक, साक्री खुर्द असा संघ मित्रांनो खेळताना दिसणार. टाळ्या झाल्या पाहिजेत. वैभवदादा आदवडे यांचा सन्मान केला जातोय. या ठिकाणी उपस्थित आहेत नक्कीच आशुदादा पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्की आशुदादा पाटील यांचं एक गाणं वाजवायचं यानंतर. या ठिकाणी नक्कीच चला सामन्याच्या दिशेने वळूया. काय घडणार बिघडणार पाहूया. सामना सुरू होतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा मित्रांनो मुकेशाच्या बॅटमधून आल्या आहेत. सुरुवात चांगली होते. दरम्यान पुढे चेंडूने बॅटचा पुरेसा संपर्क झाला नाही. एक धाव तर नक्कीच पळून पूर्ण करतील. एका धावेने या ठिकाणी संदेश दादा मते, रुद्रजी गोरिवले, गाव शिर यांनी या स्पर्धेसाठी मित्रांनो अथक प्रयत्न करून मित्रांनो ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेत. आपले दादा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दरम्यान मैदानाच्या दिशेने वळूया. चालू असल्या सामना साक्री बुद्रुक, साक्री खुर्द विरुद्ध भातगाव. पांड्या कशा प्रकारे फलंदाजी करेल पाहणं गरजेचं ठरणार. वैयक्तिक पहिलं संघाचे पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज ऋतिक कशा, वा बाई वा, घुटना टेक, तमाशा टेक, पांड्या ऑन फायर, आग उगलने वाली बल्लेबाजी बीच मैदान में जारी. एक फटकेबाजी पाहायला मिळते. आता मात्र पांड्या रंगात येतोय, ढंगात येतोय. या ठिकाणी षटकार लगावतोय. षटकाराच्या साह्याने या ठिकाणी सन्माननीय शैलेशजी घाडे यांचं सुद्धा आगमन होतंय. आमचे वरिष्ठ मार्गदर्शक गिरीशजी बारसकर, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. चला सामन्याच्या दिशेनं वळूया. काय घडणार बिघडणार. षटक या ठिकाणी पहिलं चालू आहे. संघाची धावसंख्या 13 पर्यंत मजल मारतोय. कुणबी समिती संघ मुंबई शाखा तालुका ग्वागर यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित कुणबी युवक मंडळ पर्व 7वा आहे मित्रांनो. नक्कीच भातगाव विरुद्ध साक्री बुद्रुक खुर्द असा सामना रंगताना दिसतोय. गोलंदाजी मात्र सुरेख होते मित्रांनो. स्ट्राईकला पांड्या, नॉन स्ट्राईकला मुकेश, मुकेश आणि पांड्या यांची जोडी मैदानात. काय घडणार बिघडणार या सामन्या दरम्यान. या चेंडू सुरेख चेंडू, खराब चेंडूचा समाचार, चांगल्या चेंडूचा सामना, सन्मान कसा करावा पांड्यानं दाखवून दिलंय. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार लगावला होता. तदनंतर एक धाव मिळाली, एक धाव ऍड केली गेली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
14 पर्यंत मजल मारतोय. नक्कीच या ठिकाणी माझ्यासोबत थोड्या वेळातच मंगेश मते यांचा आवाज ऐकला, तदनंतर अभिवनी यांचा आवाज ऐकणार आहोत. दरम्यान ही स्पर्धा पाहण्यासाठी सर्व क्रीडा रसिक याची डोळा स्पर्धा आपण पाहतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दरम्यान पुन्हा एकदा ऋतिक टू मुकेश कशा प्रकारे फेस करेल या चेंडूला. जिंकायचंय, 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. तवसाळ संघ एक तगडा संघ या ठिकाणी मित्रांनो पराजयाच्या छायेखाली गेला, पराभव पत्करावा लागला, परंतु संघर्ष करणारा मित्रांनो कधीच हरत नसतो. नक्कीच जिंकण्याच्या दिशेनं कुठेतरी थोडीशी कमतरता वाढली. सुरेख चेंडू घुटनाटेक तमाशा देखाचा फटका सजवला. एक धाव तर पळून पूर्ण केले. क्षेत्ररक्षण सुरेख होतं या ठिकाणी. एक धाव तर पळून एक धाव ऍड केली जाईल. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 15 पर्यंत मजल मारतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक सुरेख गोलंदाजी करते. 2 फटके मोठे आले तरी सुद्धा सुरेख गोलंदाजी करतोय मित्रांनो. दरम्यान पुढचा चेंडू असेल कशा प्रकारचा असणार, कसा हाताळणार, फेस कसा करेल पांड्या, पाहणं गरजेचं ठरणार. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय ऋतिक टू पांड्या हा भातगावचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण बाबू वरेकर याच्याकडून छान होतं. एक धाव मिळाले. संघाची धावसंख्या 16 पर्यंत मजल मारतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन 35-16 इथं थांबतोय. वल्टो डीजीकडे ऐकूया एक सुमधुर संगीत. वाजवा आशुदादा पाटील यांचं गाणं. मारतोय. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 52 धावा, 52 धावा आणि 18 चेंडू असं गणिती सूत्र येऊन थांबलंय मित्रांनो. या सामन्यादरम्यान कोणता संघ विजयी ठरणार? सेमीफायनलचा सामना मित्रांनो, पहिला सेमीफायनलचा सामना खेळवला जातोय. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी वा भाई वा, काय फटका सजवलाय. संधी होती या ठिकाणी मित्रांनो. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. अगर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. 4 धावा. पांड्या इनसाइड एज घेऊन चेंडू हवेत होता. चेंडू विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र भातगावच्या खाडीतला मोठा मासा गळाला लागलाय. या ठिकाणी बॅक टू दी पॅव्हिलियन दिलीप पांड्या. त्याची जागा घेण्यासाठी येणारा फलंदाज योगेश येतोय. पांड्या सुरेख फलंदाजी करत होता, परंतु या ठिकाणी मित्रांनो यानंतरचा आवाज ऐकूया माझे साथी कॉमेंटेटर अभिवनी यांचा. धन्यवाद. थँक्यू. धावसंख्या 20. दरम्यान दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मोठा मासाळा भातगावचा टायगर इथं बाद झालाय. त्याच्या जागेवर आले योगेश. हा एक मोठा खेळाडू. याही खेळाडूच्या चर्चा राहिले. एका बाजूला मुकेश आणि दुसऱ्या बाजूला योगेश. हे सुंदर बॅटल आहे. पाहूयात. धावांचा पाठलाग करताय. लक्ष मोठं आहे, परंतु तेवढ्या ताकदीचे फलंदाज अजूनही भातगाव संघाकडे आहे. मोठा डगआउट आहे. डगआउटमध्ये फलंदाज ताकदीचे आहेत. नक्कीच विजय खेचून आणतील यात मात्र शंका नसेल. योगेश टू आर्यन. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आर्यनकडून, पण तितकीच ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळेल. पांड्याला डगआउटला पाठवले आर्यननं. तर योगेश टू आर्यन. बघूयात. राईट आर्म ओव्हर द विकेट योगेशसाठी आर्यन. सुरेख चेंडू क्रॉस बॅटेड चेंडूला खेळले. अलॉंग द काटपे चेंडू जातो डीप मध्ये. प्रोटेक्शन जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं गेलं. एक धाव पळून पूर्ण केले. एक धावेने संघ पुढे सरकलाय. एक गड्याच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचलाय 21 धावांवरती. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले. मेरिटवर गोलंदाजी करतोय आर्यन. या खेळाडूच्या चर्चा राहिल्यात. गुहागर तालुक्यात नव्हे तर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात या खेळाडूच्या चर्चा राहिल्यात. तोच आर्यन इन ॲक्शन या मॅच मध्ये पाहायला मिळतोय.
आता मात्र तेवढ्याच ताकदीचा भातगावचा वंडर बाय मुकेश इन ऍक्शन, स्ट्राईक ऑन स्ट्राईक आहे. बघूयात या चेंडूचा समाचार कशा पद्धतीने घेतोय. लक्ष मोठं आहे, रंग उदावे लागतील, शस्त्र अस्त्र काढावे लागतील मुकेशला. मुकेश एक मोठं नाव आहे भातगाव गावामध्ये, गुहागर तालुक्यामध्ये सुद्धा. तेवढ्या ताकदीचं नाव आर्यन. आर्यन टू मुकेश. राऊंड द विकेट मुकेश साठी. सुंदर चेंडू फसवलाय अक्षरशः जखडून ठेवलाय या चेंडूवरती. निर्धाव चेंडू सांगता झाली. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यात 21. योगेश आणि मुकेश अजूनही मोठमोठे खेळाडू डगआउट मध्ये आहेत. नक्कीच तेवढ्या ताकदीची गोलंदाजी साक्री बुद्रुक खुर्द संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आर्यन कडून राऊंड द विकेट मारा. हाफ ट्रॅकर चेंडू. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव. हाय तो द ब्रँडेड सिक्सर डीजे. धावसंख्या वाढली 27. 1 गड्याच्या मोबदल्यात भातगाव. मुकेश रंग उधळा सुरुवात करतोय. करावे लागतील प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मुकेशला. एक मोठं नाव आहे. दोन्ही संघांचं चर्चा राहिले गुहागर तालुक्यात क्रिकेट पटलावर. या नेहमीच या संघांच्या चर्चा राहतात. तेच दोन्ही संघ आमने सामने इथे पाहायला मिळत आहेत. आर्यन टू मुकेश. काय षटकार मारला होता या चेंडूवरती. ट्रिमेंडिस प्रेशर, जबरदस्त दबाव म्हणावा लागेल गोलंदाजावरती मुकेशचा. कारण एक मोठं नाव समोर मुकेश आहे. या चेंडूवरती षटकार जरूर आला. या चेंडूवरती खराब मारा पाहायला मिळाला आर्यन कडून. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 28. 1 गड्याच्या मोबदल्यात अजूनही मुकेश या मॅच मध्ये स्ट्राईक वर आहे. आर्यन टू मुकेश. लेफ्ट हँड बॅट्समन. लोअर फुलटॉस चेंडू अलंग तिकडे चेंडूला खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं गेलं 1 धाव पळून पूर्ण. 1 धावेने धावफलक पुढे सरकते. दरम्यान 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 29. कुणबी समायोजित संघ मुंबई शाखा तालुका गुहागर संलग्न कुणबी युवक मंडळ ग्रामीण गुहागर आयोजित कुणबी प्रीमियर लीग 2025 पर्व 4 या स्पर्धेचा चालू आहे. या स्पर्धेची मला वाटतं खेळाडू नोंदणी चालू आहे. तर कृपया प्रत्येक खेळाडूने याचा लाभ घ्यायचा. आपली नक्कीच प्रवेश नोंदवायचा आहे. एक मोठी स्पर्धा आहे गाव पटलावरती, ग्रामीण पटलावरती. तर नक्कीच याचा लाभ घ्या. गुहागर प्रीमियर लीग पर्व 4 कुणबी प्रीमियर लीग 2025. कुणबी आज युवांसाठी एक मोठी सुवर्ण संधी म्हणावी लागेल. ही एक व्यासपीठ आहे. तर कृपया लाभ घ्यायचा. प्रवेश नोंदणी चालू आहे. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. लक्ष मोठं समोर आहे साक्री बुद्रुक खुर्द. तर दुसऱ्या बाजूला एक मोठं नाव संघ भातगाव. 1 गडी बाद झाल्यानंतर मुकेश आणि योगेशने ही धुरा सांभाळलाय. चला स्पीड अप. 12 चेंडू 39 धावांची गरज. ना खेळतो मी नावासाठी, ना खेळतो स्वतःसाठी, मी खेळतोय माझ्या गावासाठी. तेच कुठेतरी सिद्ध करताना पाहायला मिळतंय. मला माझ्या गावानं संधी का दिली या संघामध्ये त्याचं प्रात्यक्षिक पाहायला नक्कीच मिळेल. दोन्ही नावाजलेले संघ, दोन्ही तगडे संघ. एका बाजूला साक्री बुद्रुक तर दुसऱ्या बाजूला संघ भातगाव. चला स्पीड अप. 12 चेंडू 39 धावांची गरज. नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन आलाय सतीश. राईट आर्म राऊंड द विकेट सामना करेल मुकेश. एक मोठं नाव, ज्या नावाच्या चर्चा हमेशा रंगतात क्रिकेट पटलावर, तोच मोठा खेळाडू मुकेश. संजय कांगणे मॅन फ्रॉम खेड यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, धन्यवाद. तदनंतर बघूया सतीश टू मुकेश. याच हे निर्णायक षटक असेल या संघासाठी. सुरेख फटका और एक गगनचुंबी. हे आता सिक्सर डीजे.
शाखा तालुका संगमेश्वरच्या माननीय अध्यक्ष श्री संजयजी गोंधळी सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कुणबी युवा ग्वागर तर्फे मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धावसंख्या 41. आता मात्र चुरशीची लढत पाहायला मिळते. एका बाजूला साक्री बुद्रुक खुर्द तर दुसऱ्या बाजूला भातगाव. रंग उजळतो मुकेश, एक मोठं नाव. फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. पाऊस पडतो 100च्या षटकारांचा. बॅक टू बॅक 2 षटकार. मुकेश 10 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण. प्रयत्नांची पराकाष्ठा अनुभव पणाला लावावे लागतील दोन्ही संघांना. मला माझ्या गावानं मला माझ्या संघानं जागा का दिली त्याचं प्रात्यक्षिक दोन्ही संघांच्या खेळाडूंना दाखवावं लागेल. एका बाजूला साक्री बुद्रुक खुर्द तर दुसऱ्या बाजूला भातगाव. मुकेश टू सतीश. मुकेश रंग उधळतोय. षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार आले. पुन्हा एकदा सतीश टू मुकेश. कशा पद्धतीने या चेंडूचा समाचार गेले. येतोय का तिसरा षटकार पाहायचंय मुकेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आणि मात्र मुकेश बाद. मोठा धक्का, मोठ्या विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हलियन झालाय मुकेश. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 बॅक टू बॅक षटकारानंतर मात्र इथं फसवलं गोलंदाजानं आणि मुकेशला माघारी धाडलं. ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत डीजे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल. दरम्यान तिसरं षटक प्रगतीपथावर सतीश सुरेख गोलंदाजी करतोय. मेरिटवर गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आले. मात्र मोठा मासा गळा लागला मुकेश. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात रोहित. या ठिकाणी व्यासपीठावरती सन्माननीय कोथरूडगावचे सुपुत्र संजयजी आगेवले साहेब उपस्थित आहेत. आपले सुद्धा दादा या स्पर्धेसाठी मनपूर्वक अभिनंदन. आपण इथं आलात, आपले आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेला सदिच्छा भेट. तसेच ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक चुरस निर्माण केली असे सन्माननीय एसके स्पोर्टचे मालक पालपेने गावचे सुपुत्र संदेश दादा काटाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहित मांडवकर या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दादा वळूया सामन्याच्या दिशेने. थँक्यू. किती पाहिजे? 10 चेंडू 27 धावांची गरज. नवीन फलंदाज रोहित टू 9 चेंडू 27 धावांची गरज. सतीश टू रोहित. एक मोठं नाव आहे रोहित. बघूया या चेंडूचा समाचार. सुरेख चेंडू लोअर फुल टच चेंडू अलाउन दी काटपे चेंडूला खेळले. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा पार. चौकार डीजे. तर अक्षय गावडे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. भातगाव गावचे फलंदाज अक्षय गावडे यांचा आवाज ऐकतात का पाहूया. लगातार 3 षटकार सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात मित्रांनो. मोठी फाईट ग्रँड फिनाले कुणबी समिती संघ मुंबई शाखा तालुका ग्वागर यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली जाते. संदेश दादा काताळकर आपण मंचावरती या. फटका सुरेख सजवला मित्रांनो. नक्कीच एक धाव तर नक्की पाहून दुसऱ्या धावेची आवश्यकता. चोरटी धाव घेणं खराब चेंडू फेकी. रनआउट की संधी आणि मित्रांनो या ठिकाणी बाद. भातगाव संघ आता मात्र कुठेतरी दोन मोठे फटके या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतात मित्रांनो. सन्माननीय मांजरेकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा आपला सुद्धा मनपूर्वक आभार. या ठिकाणी
चला सामन्याच्या दिशेनं वळूया. एका बाजूला भातगावचा, दुसऱ्या बाजूला साक्री बुद्रुक खुर्द हा संघ खेळताना दिसतोय मित्रांनो. काय घडणार बिघडणार. फलंदाजीसाठी आलाय तो फलंदाज सागर. स्ट्राईकला आहे रोहित, नॉन स्ट्राईकला सागर. गोलंदाजी मार्क होती बाबू वरेकर, सतीश. बाबू बाबू या नावानं प्रसिद्ध असलेला 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सुरेख चेंडू मित्रांनो, सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता बाबू याचा. एक धाव यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पंच रमेश फेकरेकर होता. षटक संपतंय. या षटकाच्या संपत्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन थांबले 47 या धावसंख्या इथं थांबतोय. वळतोय डीजे वाल्या दादांकडे. ऐकूया एक सुमधुर संगीत. कमान डीजे. या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर पराग घाडे आणि त्यांच्या मिसेस सौ श्रद्धा घाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच या ठिकाणी मंचावरती दाखल होत आहेत. सर चेअर घ्या, चेअर घ्या, 2 चेअर घ्या सर. या स्पर्धेसाठी खास गावावरून सदिच्छा भेट देण्यासाठी दोन्ही आमच्या घाडेवडील दोन्ही डॉक्टर सौ श्रद्धा घाडे आणि श्री डॉक्टर प्रकाश घाडे, माफ करा, डॉक्टर पराग घाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिलात. आपले मनपूर्वक आभार. वळूया मैदानाच्या दिशेनं. काय घडणार बिघडणार पाहूया. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. जर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर अक्षय भुवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. चला सामन्याची कमाल. ही स्पर्धा बेमिसाल होते यात कोणती शंका नाही मित्रांनो. नक्कीच चला 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 21 चेंडू 6 धावा. सामन्यात रंगत वाटते. क्रिकेट आहे. क्रिकेट हा निकितेचा खेळ मानला जातो. सुरेख चेंडू मित्रांनो, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव तर नक्कीच पळून पूर्ण केले. एका धावेवरती समाधान मानतायत. आता मात्र 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. बिग फाईट, ग्रँड फिनाले या दिवसातला आज या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. या ठिकाणी गुंजाळ साहेब खास या संगमेश्वरवरून या ठिकाणी दाखल झालेत. तदनंतर राजेशी बेंडल साहेब खास ग्वागर तालुक्यातून या स्पर्धेसाठी दाखल झालेत. डॉक्टर पराग घाडे आणि त्यांच्या मिसेस श्रद्धा घाडे या सुद्धा या स्पर्धेसाठी दाखल झाल्या. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी आणि मैदानाच्या दिशेनं वळतो. पाहूया काय घडणार. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. काय घडणार बिघडणार पाहूया. स्ट्राईकला मला वाटतं भातगावकडून सागर, सागर मुंडेकर. सागर पुढचा चेंडू असेल. सागर याच्यासाठी सागर किमया करू शकतो. सागर मध्ये ताकद आहे. 1 धाव तर नक्कीच पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावेची आवश्यकता आहे. दुसरी धाव पळून पूर्ण कर. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावांपर्यंत. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मित्रांनो 4 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता भातगाव संघाला विजयी संपादन करण्यासाठी. नक्कीच या सामन्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 चेंडू आणि 3 षटकार. अक्षय भुवाड यांच्या माध्यमातून मित्रांनो 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. अक्षय गावडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. चला सागर, सागर स्ट्राईकला सागर किमया करतो का. जर का सामना जिंकून दिला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि या ठिकाणी मित्रांनो जवळजवळ हा सामना साक्री बुद्रुक या संघाच्या बाजूने झुकतोय. मित्रांनो नक्कीच पहिला सेमीफायनलचा सामना. बाबू मात्र टेन्शन मध्ये आहे. बाबू वरेकर खास गावावरून खेळण्यासाठी आलाय. नक्कीच गोलंदाजी सुरेख केले त्यानं. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. सलग 3 षटकार लगावले तर भातगाव संघ विजयी ठरू शकतो. दमकम आहे, ताकद आहे, संघर्ष करू शकतात मित्रांनो. दरम्यान पुढचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय.
पुढचा चेंडू अक्षय याचा कशा प्रकारे फेस करेल भातगावचा हा फलंदाज रोहित. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि मित्रांनो या ठिकाणी अजून 2 चेंडू शिल्लक. एखादा खराब चेंडू सामन्याचा निर्णय बदलू शकतो. या सामन्यात जो विजयी ठरेल तो थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. मित्रांनो कुणबी समाज संघ मुंबई शाखा तालुका ग्वागर संलग्न युवक मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित आहे आणि या स्पर्धेतला ग्रँड फिनाले अंतिम दिवस मित्रांनो या ठिकाणी आपण खेळताना दिसतोय. नक्कीच मोठमोठे संघ या स्पर्धेतून बाद झालेत असं कुठेतरी वाटत होतं. तवसाळ संघ दीपकदादा वाघे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ कुठेतरी या स्पर्धेत अधिराज्य गाजवेल, परंतु कुठेतरी निराशा केले तवसाळ संघानं. चेंडू सीमा रेखा पार षटकार गगनचुंबी षटकार. सोइल गेट सो ब्युटिफुल लुकिंग लाईक अ वाव. इथं षटकार येतोय. चेंडू द्या चेंडू. संतोषजी फटकरे सर. अजूनही एक चेंडू शिल्लक असावा. फक्त सामन्याची औपचारिकता बाकी आहे मित्रांनो आणि साक्री बुद्रुक संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी हास्य दिसतंय. नक्कीच या स्पर्धेतला पहिल्या सेमीफायनल मधला पहिला संघ अंतिम सामन्यात खेळताना दिसेल तो साक्री बुद्रुक संघ. मित्रांनो अजूनही सामना संपलेला नाही, औपचारिकता बाकी आहे. भातगाव संघ कुठेतरी कमबॅक जिथपर्यंत मुकेश मैदानात होता तिथपर्यंत असं कुठेतरी वाटत होतं भातगाव संघ कमबॅक करेल की काय, परंतु मुकेश बाद झाला आणि कुठेतरी भातगाव संघ मित्रांनो बॅकफुटला गेला आणि साक्री बुद्रुक संघ हा फ्रंटफुटला येताना दिसला. मित्रांनो दरम्यान पुढचा चेंडू असेल. 2 षटकार लगावले होते मित्रांनो. एका षटकाराची आवश्यकता होती कुठेतरी मित्रांनो. नक्कीच एक षटकार मारायचा होता, इथं सामना जिंकू शकले असते, परंतु 6 धावांनी जवळजवळ किती धावांनी पराजय 4 धावांनी पराजय पत्करावा लागला. दोन्ही संघांचे मनपूर्वक आभार.